इंदसदवंदियाणं तिहुवणहिदमधुरविसदवाकाणम् अन्तातीतगुणाणं नमो जिनाणं जिदभवाणं। कुंदकुंदाचार्य भगवान की जय। पंचस्तिकामध्ये 12 गाथा बघितल्या होत्या आपण. 13वी गाथा आहे. काय चाललंय प्रकरण? द्रव्य गुण पर्यायाचं कथन करतायत. द्रव्याची व्याख्या केली होती की गुणपर्यय द्रव्यम सद्रव्य लक्षणम आणि उत्पादवे द्रव्ययुक्तम सत अशी 3 लक्षणं केली. त्यातलं आता हे पर्यायरहित द्रव्य नसतं, द्रव्यरहित पर्याय नसते हे सांगितलं. 11व्या गाथेमध्ये उत्पाद विनाश आणि उत्पाद आणि विनाश द्रव्याचा होत नाही, द्रव्य तर सत असतं. पर्यायच उत्पाद वेध्रुव करते असं त्यात कथन घेतलं. म्हणजे उत्पाद वेध्रुवयुक्त सत असतं हे 11व्या गाथेमध्ये सांगितलं. आता 13व्या गाथेमध्ये सांगतायत की द्रव्य आणि गुणांचा काय संबंध आहे. दव्येण विणाण गुणा गुणेहिं दव्वं विणाण संभवति अवधिरिक्तो भावो दव्व गुणाणं हवदितं माम. काय सांगितलं? दव्येण विणा न गुणा, द्रव्याशिवाय गुण नसतात. द्रव्य म्हणजे काय, गुण म्हणजे काय? द्रव्याशिवाय गुण नसतात. आणि पुढं सांगणार परत गुणांशिवाय द्रव्य नसते. गुणेहिं दव्वं विणा न संभवति, द्रव्याशिवाय गुण नसतात आणि गुणांशिवाय द्रव्य संभवत नाही. सोनी कुठे आहे? काव्या बसा की समोर माझ्या. काय सांगितलं सांग? द्रव्य आणि गुणांचा, द्रव्याशिवाय गुण नाहीत आणि गुणांशिवाय द्रव्य नसते. मग दोघांमध्ये कथनचित गुणां बोल. द्रव्य आणि गुणांचा म्हणजे जे द्रव्याच्या सर्व भावामध्ये आणि सर्व अवस्थेमध्ये राहते त्यालाच गुण म्हणतात ना. गुणांचा पिंडच द्रव्य आहे, त्यामुळे तो त्याच्याशिवाय असू शकत नाही. गुणच नसेल तर द्रव्य राहणारच नाही. बरं. द्रव्य आणि गुणांचा अभेद आहे असं सांगितलं. द्रव्याची व्याख्या काय केली? अनंत गुणांचा पिंड आहे ते द्रव्य आहे, जे त्रिकाली आहे, शाश्वत आहे. गुण कसे आहेत? गुण कशाला म्हणलं? जे द्रव्याच्या सर्व भागात आणि सर्व अवस्थेमध्ये राहतात त्याला म्हणलं गुण. म्हणजेच द्रव्याला अंशी म्हणा, द्रव्याला अंश, गुणांना अंश म्हणा, किंवा द्रव्य हे अभेद रूप म्हणा, गुण हे भेद रूप म्हणा, किंवा द्रव्य कसं आहे हो, एक आहे आणि गुण अनेक आहेत. अशा प्रकाराने त्याच्यामध्ये भेद सांगू शकतो. पण आता इथं द्रव्य आणि गुण हे अभेद आहेत असं कथन करतायत. द्रव्याशिवाय गुण नाही, गुणांशिवाय द्रव्य संभवत नाही. अवधिरिक्तो भाव, त्यामुळे दव्व गुणाणं तम्हा अवधिरिक्तो भाव हवदी. म्हणजे काय? त्यामुळे द्रव्य आणि गुण यांचा अव्यतिरिक्तपणा म्हणजे अभिन्नपणा असतो. म्हणजे द्रव्य आणि गुण कसे असतात? परस्परांपासून अव्यतिरिक्त म्हणजे अभेद असतात. व्यतिरिक्त म्हणजे भिन्न रूप, अव्यतिरिक्त म्हणजे अभेद रूप असतात. द्रव्य आणि पर्यायाचं मागच्या गाथेमध्ये बघितलं आपण. तर कुठले कुठले नय लावले होते? द्रव्य आणि पर्यायामध्ये कुठले कुठले नय लावायचे? अभेदवृत्ती, अभेदोपचार, भेदोपचार आणि भेदवृत्ती. अशा कशामध्ये कुठले कुठले नय लागतात सांगा मला.
द्रव्य आणि गुणांमध्ये कुठले नय आहेत? द्रव्य आणि पर्याय सांगा पहिल्यांदा. ह्या 4 पैकी द्रव्य आणि पर्यायामध्ये कुठले कुठले नय लागतात? अभेदोपचार. हां, का? कारण पर्याय नष्ट होणारी नाही. पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं म्हणून म्हणायचं. हां, ह्याचा अर्थ सांगितला होता. अभेद उपचार ह्याचा अर्थ काय हो? संधी करून सांगा. अभेद उपचार म्हणजे काय? अभेद प्लस उपचार म्हणजे काय? अभेदाचा उपचार केला म्हणजे ते खरं नाहीये. उपचारित कथन जे असतं ते खरं नसतं. म्हणजे अभेद उपचार म्हणजे काय? जी पर्याय असते ती द्रव्यापासून भेदरूप असते, पण तिला अभेद कथन करणं, उपचाराने आरोपाने अभेद मानणं, ह्याला म्हणायचं अभेदोपचार. काय कळलं सोनी? म्यूटमध्ये ऐकायची शक्ती माझ्यामध्ये नाही आहे अजून. पर्याय भेदरूप आहे, पण त्याला अभेदरूपाने कथन केलं, कारण पर्यायाकडून अखंड द्रव्य घेतलं. उपचार केला म्हणायचं. तो उपचार केला म्हणून अभेद. बरोबर. हां, म्हणजे अभेदाचा उपचार असं समजून घ्या. म्हणजे भेदरूप असताना अभेदाचा उपचार करणं ह्याला म्हणायचं अभेदोपचार नाही. मग इथं पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं. फॉर एक्झाम्पल सांगा काय येणार अभेदोपचार नाही यामध्ये? उदाहरण पर्यायाकडून द्रव्य सांगायचंय. म्हणजे आता आपली मनुष्य पर्याय आहे त्याच्याकडून ते इथे येणार की मी मनुष्य आहे असं. इधर कैसे आएगी वो? पिवळा आंबा असं. हां, एक नाही पिवळा आंबा. बरं ठीक आहे, पिवळा आंबा. का बरं? कारण पिवळा ही पर्याय आहे, पर्यायाकडून आंबा हे द्रव्य केलं. तर आता जीवाचं उदाहरण घ्या. जीवामध्ये कसं घटवायचं? आंबे खाल्ला दिसते म्हणून पिवळा आंबा आलाय. जीवाचं उदाहरण काय? ज्ञानस्वरूपी जीव. नाही, ते कुठलं येणार? ते कुठे येणार? गुण येणार. इथे येणार, अभेद वृत्तीमध्ये येणार. ज्ञान गुणवाला जीव, ज्ञान जीव. मिथ्या दृष्टी म्हणा, सम्यक दृष्टी म्हणा, किंवा ज्ञानाची एखादी पर्याय घ्या. मग ती ज्ञानवाला जीव, केवल ज्ञानवाला जीव असं जे काय कथन करणार ना. आता इकडे तुम्ही सांगितलं सगळं मिथ्यात्व पर्याय सहित घेतलेला तो जीव, मिथ्यात्वी पुरुष असं जर म्हटलं तर अभेदोपचार नाही झाला. पर्यायाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं. आता हेच उदाहरण मला 4मध्ये लावून सांगा. ह्या 4 नयामध्ये हे एक उदाहरण सांगायचं. एक ठिकाणी बसती का सोनी? तुझ्यावर सगळीकडे फिरायला लागले मी पण. अभेद वृत्तीमध्ये ज्ञानी जीव येणार का? नाही. अभेद वृत्तीमध्ये ज्ञानस्वरूप नाही. तुम्ही हे उदाहरण घेतले म्हटल्यावर ह्याच्याच अपेक्षेने 4 सांगायचे मला. मग काय? मिथ्याज्ञानी म्हणजे असं घ्यायचं का? मिथ्याज्ञानी पण ते पर्याय आहे. कसं लावायचं? ही इथं जी पर्याय घेतली आहे त्याचा गुण कुठला तो घेऊन इकडे लावायचं. अखंड द्रव्य कुठला गुण आहे? श्रद्धा गुणवाला जीव इकडे येणार. बरोबर आहे, कारण गुणातून अखंड द्रव्य घेतलाय. श्रद्धा गुणवाला जीव. अभेद वृत्तीमध्ये कशाचं कथन असतं? गुणाकडून अखंड द्रव्याचं म्हणायचं. गुणाकडून अखंड द्रव्याचं कथन केलं तर श्रद्धा गुणवाला जीव हे झालं अभेद वृत्ती नाही. पुढं अभेदोपचारमध्ये याच गुणाची पर्याय घेतली, मिथ्यात्वी पुरुष किंवा सम्यक दृष्टी पुरुष असं म्हणा, तर तो अभेदोपचार झाला. भेदोपचारमध्ये काय येणार?
सगळं येते आता, सगळं मागचं सपाट पुढं जायचं नाही आहे आपल्याला. बोला काव्या. इथे गुण मात्र येईल, म्हणजे दर्शन, मोहन, श्रद्धा गुणवाला. हा, गुणवाला नाही, कसं म्हणायचं, फक्त श्रद्धा गुण, माझ्यामध्ये श्रद्धा गुण आहे किंवा स्वतंत्र अनंत गुण आहेत असं जेव्हा भेद करून कथन करतो त्यावेळेस ते इथे येणार. त्या गुणाकडून द्रव्य दाखवलं तर इकडे. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, द्रव्यार्थिक नाही आहे, आणि हे दोन्ही कसे आहेत, अंशिक पर्यायार्थिक नाही आहेत. म्हणजे हे अखंड द्रव्याचं कथन करणार आणि हे दोन्ही अंशांचं कथन करणार, भेद रूपाने कथन करणार. मग इथं फक्त गुण येणार, गुण मात्र. मग ते एक गुण म्हणा नाहीतर अनंत गुण म्हणा, जेव्हा द्रव्यापासून भिन्न करून सांगणार त्याला तर ते भेदोपचार झाला. म्हणजे काय लिहायचं, श्रद्धा गुण, ज्ञान गुण, चारित्र गुण असं जेव्हा आपण कथन केलं भिन्न भिन्न तर ते भेदोपचार नाही झाला. पुढं भेदवृत्ती नाही कशाला म्हणायचं, पर्याय मात्र. काय सांगा तिथं मग, काय लिहू, बोला प्रगतीताई. मिथ्यादर्शन. हां, मिथ्यादर्शन म्हणा, मिथ्यात्व म्हणा, ही पर्याय आहे. मिथ्यादृष्टी, जीव म्हणला तरी तर जीव तो अखंड द्रव्य घेतला, पण जेव्हा त्यातली मिथ्यात्व ही पर्याय घेतली नुसतं तर भेदवृत्ती झाली. मिथ्यादर्शन पर्याय, मिथ्याज्ञान पर्याय. मग मला काय सांगायचं होतं की इथं जे आता आपण कथन घेतोय 12व्या गाथेमध्ये झालं आपलं, द्रव्य आणि पर्यायांचा तादात्म्य संबंध असतो असं सांगितलं होतं मागच्या गाथेमध्ये. द्रव्याला सोडून पर्याय नसते, पर्यायाला सोडून द्रव्य नसतं. कुठला नाही होता तो, इथे येणार अभेदोपचार म्हणा किंवा भेदवृत्ती म्हणा. पर्यायाला सोडून द्रव्य नाही आहे, मग तो अभेद असेल, अखंड द्रव्याचं कथन असेल किंवा भेद रूपाने त्या नुसतं पर्यायाचं कथन असेल तर ती भेदवृत्ती होणार. समजलं. अभेदोपचार म्हणजे इथं सुद्धा पर्यायाला सोडून द्रव्य नाही आहे आणि इथं द्रव्याला सोडून पर्याय नाही आहे. अशा रीतीने अभेदोपचाराचं कथन झालं जेव्हा अभेद करून कथन करतो द्रव्याशी त्या पर्यायाचं, आणि ती पर्याय फक्त स्वतंत्र सांगितली तर भेदवृत्तीचं कथन झालं. ह्या चारीमध्ये कुठला संबंध असतो सांगितले होते, इथं नाही सांगता येणार, बरंच सांगा तरी पण इथं नित्य तादात्म्य संबंध आहे. अभेदवृत्तीमध्ये कुठला संबंध आहे, गुणांचा द्रव्याशी नित्य तादात्म्य संबंध असतो. प्रगतीताई वही पेन घेऊन बसा. काय सांगितलं इथं मी सांगा, अभेदवृत्तीमध्ये कुठला संबंध आहे, नित्य तादात्म्य संबंध. आणि अभेदोपचार मध्ये कुठला संबंध, अनित्य तादात्म्य. अनित्य तादात्म्य संबंध येणार. तिकडे ते पण लागलं का, चटई आहे तिथं. इथं अभेदोपचारमध्ये अनित्य तादात्म्य संबंध म्हणजे पर्यायाला द्रव्याशी अभेद केलं तर तिथं ते पर्याय क्षणिक आहे, त्यामुळं त्या द्रव्याला सुद्धा अनित्यता आली म्हणलं गेलं, कारण पर्यायाकडून अभेद करून सांगितलं द्रव्याचं कथन, म्हणून अनित्य तादात्म्य संबंध आहे. इथं पण तसंच घ्या, फक्त स्वतंत्र रूपाने गुण आणि स्वतंत्र रूपाने पर्यायाचं कथन केलं, पण तरी सुद्धा इथं कसं आहे, द्रव्याशी हे गुण नित्य तादात्म्य रूपाने असतात आणि पर्यायाशी अनित्य तादात्म्य रूपाने संबंध असतो द्रव्याचा. मागे एकदा सांगितलं होतं, दोन गुणामध्ये, दोन पर्यायामध्ये, दोन द्रव्यामध्ये कुठला अभाव असतो, एक एक अभाव सांगितले होते. कोणाच्यात कुठला अभाव असं सांगा, सगळ्यांच्यात अत्यंत नसतो.
द्रव्याचा द्रव्यामध्ये कुठला अभाव? अत्यंत अभाव. 4 प्रकारचे अभाव आहेत माहिती आहे ना? बरं नको ते 4 नाही घ्यायचे मला. अत्यंत अभाव आहे. पुढं द्रव्य आणि गुणामध्ये द्रव्य आणि गुण अन्योन्याभाव आहे. नाही पर्यायांमध्ये असतात. बाकीचे सगळे अभाव पर्यायांमध्ये असतात. प्रागभाव, प्रध्वंसाभाव आणि अन्योन्याभाव. इथं लावायचे काय मला? द्रव्य गुणात किंवा द्रव्य पर्यायामध्ये अतद्भाव रूप अभाव असतो. म्हणजे अतद्भाव तो नाही, म्हणजे तो भाव नाही म्हणजे अतद्भाव, म्हणजे ती पर्याय नाही म्हणा किंवा त्या गुणरूप नाही. आता तेवढ्या अपेक्षेने फक्त म्हणायचं. आता जेव्हा विवक्षा कशी घेतो त्यानुसार, जसं की सम्यक दर्शन ही पर्याय घेतली तर त्या पर्याय मात्र द्रव्य नाही आहे, म्हणून द्रव्यात आणि त्या पर्यायामध्ये अतद्भाव रूप अभाव आहे असं म्हटलं जातं. म्हणजे 2 प्रकारचे अभाव आहेत. त्यामुळे इथं अत्यंत अभावाला दुसरं नाव पण काय देऊ शकता? इथं अतद्भाव दिलं तसं इथं नाही. म्हणजे इथं एका क्षेत्रामध्ये असणाऱ्यांचा परस्परांमधला अभाव अतद्भाव म्हटला जातो. तर इथं पृथक्त्व लक्षण रूप अभाव म्हटला जातो. हे प्रवचन सारमध्ये त्यांनी 2 अभाव सांगितलेत, पृथक्त्व लक्षण रूप अभाव आणि अतद्भाव. तर ह्या दोघांचे 2 द्रव्यांमध्ये प्रदेश भिन्नता आहे, म्हणून त्यांच्यामध्ये पृथक्त्व लक्षण रूप अभाव लागतो. आणि द्रव्य गुण किंवा द्रव्य पर्याय हे प्रदेशाच्या अपेक्षेने तर एका ठिकाणी आहेत, पण तरी सुद्धा द्रव्य म्हणजे गुण नाही, द्रव्य म्हणजे पर्याय नाही, असं जेव्हा त्याच्यामध्ये कथनचित अभाव लावतो, प्रदेशाच्या अपेक्षेने नाही, पण कथन करताना तुम्हाला वेगळं करून कथन करावं लागतं, त्या अपेक्षेने तिथं कुठला अभाव आहे? अतद्भाव रूप अभाव आहे. रूपाली आहेस का? आणि अत्यंत अभाव म्हणजेच अन्योन्याभाव का? नाही वेगळे आहेत ते. समोर बस की, माझ्या समोर बस की. काय म्हटलं? अत्यंत अभाव आहे तो 4 प्रकारचे अभाव लावतो ना जेव्हा, त्याच्यामध्ये प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव आणि अत्यंताभाव असे 4 अभाव आहेत. बरं, ते घ्यायचंय का प्रकरण? हे बंद पुसू का? पुसू? हो. म्हणजे सामान्य परिचय घेऊ आपण, कारण त्याला डेप्थमध्ये जायचं म्हणजे थोडंसं रेफरन्स पाहिजे. पहिलं काय सांगितलं? प्रागभाव. कशाला म्हणायचं? पूर्व पर्यायाचा वर्तमानामध्ये अभाव, वर्तमान पर्यायामध्ये अभाव. नाही. प्राग म्हणजे काय? चा कुठं लावताय? का लावताय? चा लावताय. प्राग म्हणजे पूर्वी अभाव, शब्दशः असं लावा. प्राग अभाव म्हणजे पूर्वी अभाव. मग कोणाचा अभाव? तर वर्तमान पर्यायाचा प्राग अभाव म्हणजे पूर्वी अभाव. आता इथं तुम्ही एक्झाम्पलसाठी लावून घ्या. ही पहिली पर्याय, ही दुसरी पर्याय एखाद्या द्रव्याची, ही तिसरी पर्याय, ही चौथी आणि ही 5वी पर्याय समजा. तर आता ही वर्तमान पर्याय असं लावू आपण काय एक्झाम्पल घ्यायला. 3 नंबरची पर्याय आहे ती वर्तमान आहे. तर आता या एका पर्यायामध्ये तुम्हाला प्रागभाव, प्रध्वंसाभाव, अन्योन्याभाव सांगायचा आहे. तर पहिल्यांदा प्रागभाव म्हणजे काय? शब्दशः पूर्वी अभाव. प्राक शब्द आहे ना इथं, प्राक किंवा प्राक कला आणि अभाव अशी संधी निघते. मग प्राक म्हणजे पूर्वी अभाव. कोणाचा अभाव? आत्ता जी पर्याय आहे त्याचा पूर्वी अभाव असं सांगायचंय. जसं इथं वर्तमानामध्ये समजा काय झालं? घट तयार झालाय. मातीचा घट आहे, दिसतंय ना बोर्डवरचं. तर वर्तमानामध्ये घट ही पर्याय रेडी आहे. आता मला सांगा प्राग अभाव कोणाचा कोणामध्ये?
मातीमध्ये अभाव. हा, आता इथं समजा काय 2-3 पर्याय घेऊ. मागची पर्याय पहिली आहे ती माती समजा, त्याच्यानंतर काय स्थास, कोश, कुशूल वगैरे असे आहेत ना, असे काय काय नावं दिलेत महाराजांनी त्या चार्टमध्ये. तर माती पर्यायाचा वेळ झाला, कोश ही पर्याय उत्पन्न झाली, म्हणजे थोडासा आकार घेतला त्याला घट बनवताना, आणि मग त्याच्यानंतर घट तयार झाला. त्याच्यानंतर काय झालं, त्या घटाचं घट फुटला आणि खापऱ्या झाल्या आणि पुन्हा त्याची माती झाली समजा. अशी पुढची पर्याय. तर आता मला प्रागभाव सांगा कोणाचा कोणामध्ये आहे. प्रागभाव म्हणजे काय म्हणजे शब्दशः वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव, असा शब्दशः सांगा, म्हणजे तुम्हाला नंतर गोंधळ होत नाही. वर्तमान पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये लगतच्या पूर्व पर्यायात बरं का, कारण जर तुम्ही पर्यायांचं जर अंतर घेतलं मध्ये आणि त्याच्यात अभाव सांगायला गेला तर तो अन्योन्याभाव लागतो. म्हणून वर्तमान पर्यायाचा लगतच्या पूर्व पर्यायामध्ये अभाव, त्याला म्हणायचं प्रागभाव. दुसरं प्रध्वंसाभाव म्हणजे काय, वर्तमान पर्यायाचा भविष्यामध्ये अभाव, भविष्याच्या पर्यायामध्ये अभाव लगतच्या. तर इथं कसं लावायचं, बरोबर, म्हणजे चा व्यवस्थित समजून घ्या. खापऱ्यामध्ये अभाव, बरोबर. चा कुठं लावायचं हे समजलं ना तर ते गोंधळ होत नाही. मग ते नाही तर खालची पर्याय वर घेते, वरची पर्याय खाली गेलेली असते आणि कुठंतरी कुठला तरी अभाव घुसळलेला असतो. तर म्हणून प्राग म्हणजे पूर्वी अभाव, मग वर्तमानाचा पूर्व पर्यायात अभाव त्याला म्हणायचं प्राग अभाव. आणि इथं एक सांगायचं महत्वाचं काय होतं, प्राग अभावाचा अभाव झाल्यावर कार्य होतं. हे कार्य आहे ना, घट हे कार्य आहे, तर ते कार्य कधी होतं, प्राक अभावाचा अभाव झाल्यावर कार्य होतं. समजते काय झालं सांगा, म्हणजे घटाचा अभाव झाला ना 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 प्राक अभावाचा अभाव झाल्यावर घट उत्पन्न झाला. कोश कुशूलचा अभाव झाल्यावर घट उत्पन्न झाला. बरोबर. प्राक अभाव इथं आहे ना, घटाचा हा प्राक अभाव आहे, प्राक अभावाचा अभाव झाल्यावर कार्य होतं. असं अष्टसहस्रीमध्ये त्यांनी भरपूर विश्लेषण केलंय. मग ते वाचत असताना असं ते कॉन्सन्ट्रेशन नसेल ना, कुठंतरी घटाची माती झालेली असते. म्हणजे कुठून कुठं फिरायला तर आचार्य काय समजत नसते मग त्याच्यात. म्हणून जर आचार्यांच्या बरोबर राहायचं. काय सांगितलं, प्राक अभावाचा अभाव झाल्यावर कार्याची उत्पत्ती होते. लिहा वाक्य, कारण तुम्हाला प्रध्वंसामध्ये गोंधळ करणार आहे तुम्ही. रुपालीताई, सोनलबाई, सॉरी, बसा की समोर. म्हणजे असं सांगायचं की घटाचा प्राग अभाव म्हणजे कोश, आणि त्या प्राक अभावाचा अभाव झाल्यावर काय उत्पन्न होणार आहे, पुढची पर्याय म्हणजे घट. म्हणून प्राक अभावाचा अभाव झाल्यावर कार्याची उत्पत्ती होते असं सांगितलं. कळलं? असं ते मला डोक्यावर घेऊन बसायला पाहिजे. प्रगतीताई, नाही तर डोक्यात जात नसते बरं का. असं डोक्यावर पदर घेऊन बसलं ना तर डोक्यात जात आहे, नाही तर वर जात आहे सगळं. तर हे वाक्य फक्त प्रागभावासाठी लावायचं. प्रागभावाचा अभाव झाला असताना कार्य होतं. आता प्रध्वंसाभाव म्हणजे काय, प्रध्वंस एव अभाव प्रध्वंसाभाव, म्हणजे प्रध्वंस म्हणजे ध्वंस होणे. मग ध्वंस होणे हाच अभाव, पूर्वी नाही नंतर नाही काय नाही, जे कार्य आहे त्याचा ध्वंस होणे हाच अभाव. म्हणजे आता या वर्तमानाचा ध्वंस होणं आणि पुढची पर्याय उत्पन्न होणं ह्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. मग वर्तमान पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. म्हणजे काय कळलं, घटामध्ये खापऱ्या मातीचा अभाव. म्हणजे आता ह्याचा ध्वंस झाला नाही आहे म्हणून प्रध्वंसाचा अभाव असं म्हणा. प्रध्वंस झाला नाही आहे त्याचा अभाव. मग त्या कार्याचा ध्वंस म्हणजे उत्तर पर्याय उत्पन्न होते. मग आता उत्तर पर्याय नाही आहे
म्हणून किंवा घटाचा अभाव झाल्यावर उत्तर पर्याय उत्पन्न होते, म्हणून वर्तमानाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव. काय समजून सांग सोनल? प्रध्वंसाभाव काय म्हणले सोनल? वर्तमानाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. मग उदाहरण काय सांगितलं? घटाचा खापऱ्यांमध्ये अभाव त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. तर कार्याचा विध्वंस काय म्हणतात? कार्याचा ध्वंस होणं म्हणजे आता हे कार्य आहे ऍक्च्युली तुमचं घट हे, तर याचा ध्वंस म्हणजेच प्रध्वंस. मग तो ध्वंस होऊन पुढची पर्याय उत्पन्न होणार आहे, पण आता पुढची पर्याय विद्यमान नाही. म्हणून काय म्हणलं? वर्तमानाचा पुढच्या पर्यायामध्ये अभाव जेव्हा ध्वंस होणार त्यावेळेस तिथं तो प्रध्वंस झाला, त्याचा उत्तर पर्यायामध्ये अभाव त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. जसं या प्रध्वंसाभावाच्या द्वारेच सर्वज्ञांची सिद्धी होते. कसं सांगा? प्रध्वंसाभावाने सर्वज्ञ सिद्धी करून दाखवली आहे. कशी? म्हणजे अनेक पर्याय घ्या त्यांच्या सिद्धांच्या, सिद्धला चाललेल्या अशा जीवांच्या. 6व्या 7व्या गुणस्थानवरती मुनिराज आहे, ते श्रेणी आरूढ झाले. समजा श्रेणीतून क्षपक श्रेणी चढले आणि 12व्या गुणस्थानात गेले. 12वा गुणस्थान, 13वा गुणस्थान, 14वा गुणस्थान आणि ही सिद्ध दशा प्रगट झाली. तर जेव्हा 14वं गुणस्थान आहे तर 14व्या गुणस्थानाचा अभाव झाल्याशिवाय सिद्ध दशा प्रगट होत नाही, किंवा 12व्या गुणस्थानाचा अभाव झाल्याशिवाय सर्वज्ञ पर्याय प्रगट होत नाही. म्हणून 12व्या गुणस्थानाच्या त्या क्षयोक्षम दशेचा अभाव प्रध्वंस होऊन सर्वज्ञ दशा उत्पन्न होते. म्हणून सर्वज्ञांची सिद्धी कुठल्या अभावाच्या द्वारे केली जाते? तर प्रध्वंसाभावाने होते. म्हणजे क्षयोक्षम दशेचा अभाव झाला तरच क्षायिक दशा उत्पन्न होते, म्हणजे किंवा संसारी दशेचा अभाव झाला तरच सिद्ध दशा उत्पन्न होते. म्हणजे वर्तमान पर्यायाचा अभाव घ्यायचा तरच भविष्य पर्याय उत्पन्न होणार असं म्हणायचं. वर्तमान पर्यायाचा भविष्य पर्यायामध्ये अभाव त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. म्हणून तिथं जेव्हा 14वं गुणस्थान आहे तोपर्यंत संसारी दशा आहे, मग 14व्या गुणस्थानाचा अभाव झाला असताना सिद्ध दशा प्रगट होते. म्हणून तिथं सांगितलं गेलं की प्रध्वंसः एव अभावः प्रध्वंसाभावः. प्रध्वंसाचा अभाव करायचा नाही आहे, इथं करायचं होता प्राग अभाव, म्हणजे प्राग अभावाचा अभाव करायचा होता, पण इथं तसं नाही आहे, प्रध्वंसच अभाव आहे असं सांगितलं गेलं. म्हणून प्रध्वंसच अभाव आहे त्याला म्हणायचं प्रध्वंसाभाव. म्हणजे वर्तमानाचा भविष्य पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव. प्रध्वंस म्हणजे नष्ट, ध्वंस होणे. विध्वंस म्हणत नाही का शब्द तुम्ही, तसंच प्रध्वंस म्हणजे प्रकर्षाने ध्वंस होणे. मग हे प्रत्येक पर्याय चालू आहे, पण आपल्याला फक्त ते नावं माहीत नाही आहे, तेवढंच डिफरन्स आहे. रुपाली समोर बस म्हटलं तर जाऊन बसली दुसरीकडे. तर प्रध्वंसाभाव समजलं. आता ह्याच्या पुढे सांगणार ते तुम्ही सांगा. उदाहरण एक प्रागभाव आणि प्रध्वंसाभावचं. घट सोडा. दुसरं उदाहरण सांगा. दही दूध. दूध दही ताक तूप सगळे दूध दह्यातच आहेत. बोला. दूध त्याचं झालं दही, त्याच्या पुढं झालं लोणी. ताक करते का नाही? लोणीच काढते लगेच. आणि मग लोणी आणि तूप. आता सांगा कोणाचा कुठला अभाव? दह्याचा दुधामध्ये अभाव. कुठला? दह्याचा दुधामध्ये अभाव तो प्रागभाव. बरोबर. प्रागभाव नाही म्हणायचं, प्रागभाव म्हणायचं.
प्राग अभाव. अभाव म्हणायचं, कारण प्राक अर्धा आहे ना तो, किंवा मग प्राग भाव म्हणा, असं पूर्ण या असं घटवा चालतंय तसंही. बरोबर. किंवा दुधाचा दह्यामध्ये कुठला अभाव? हां, दुधाचा दह्यामध्ये कुठला अभाव? प्रध्वंसाभाव. ताकाचा लोण्यामध्ये अभाव? प्रध्वंसाभाव. तुपाचा ताकामध्ये अभाव? प्रागभाव. हां, असं वरून खाली लावून बघायचं म्हणजे समजतं प्रागभाव कुठे आणि प्रध्वंसाभाव कुठं आहे ते. आता सम्यकदृष्टी जीव आहे, त्या सम्यकदृष्टी जीवाची पर्याय 5 लब्धीतून जातो ना वर तो जीव, तर प्रायोग्य लब्धी नाही, पहिल्यांदा काय क्षयक्षम लब्धी. क्षयक्षम लब्धी आता ही समजून घ्या, एक एक त्याच त्या एकेकानंतरची पर्याय आहे असं सामान्य समजून घ्या, तशी नसते. क्षयक्षम लब्धी, विशुद्धी लब्धी, देशना लब्धी, प्रायोग्य लब्धी आणि करंट लब्धी अशा 5 पर्याय समजा एकानंतर एक होत आहेत. कोणाचा कशात अभाव आहे? विशुद्धी लब्धीचा क्षयक्षम लब्धीमध्ये कुठला अभाव? देशनाचा विशुद्धीमध्ये, विशुद्धीचा क्षयक्षम लब्धीमध्ये प्रागभाव. आणि आता विशुद्धी लब्धीचा देशना लब्धीमध्ये प्रध्वंसाभाव. म्हणजे विशुद्धी लब्धी नष्ट झाली म्हणा किंवा त्या पुढे गेला जीव आता, तर देशना लब्धीची प्राप्ती होते. म्हणजे असं एकानंतर एक जी पर्याय आहे, पुढच्या पर्यायामध्ये अभाव घेतला तर प्रध्वंसाभाव आणि मागच्या पर्यायात अभाव घेतला तर प्रागभाव. समजले? आता अन्योन्य भाव लावा तर अजून समजेल. तिसरं कुठलं आहे हे कळलंय का? प्रध्वंसाभाव म्हणजे काय? म्हणून तिथं अष्टसहस्रीमध्ये पण त्यांनी सांगितलं काय की जेव्हा मोक्ष मार्गाची सिद्धी करतो किंवा मोक्षाची सिद्धी करतो तर एक प्रध्वंसाभावच उपाय आहे किंवा त्या हेतूच्याद्वारेच सिद्धी केली जाते. प्रध्वंसाभावाच्या द्वारे. इवन तुमचं सम्यक दर्शन सुद्धा कुठल्या अभावाने होणार? सम्यक दर्शनाची उत्पत्ती कुठल्या अभावाने? मिथ्यात्व पर्यायाचा अभाव होऊन सम्यक दर्शनाची प्राप्ती, म्हणजे तिथं प्रध्वंसाभाव. बरोबर. उत्तर पर्यायात सम्यक दर्शनाचं कार्य होणार आहे तर प्रध्वंसाभावानेच सम्यक दर्शनाची प्राप्ती होते. किंवा अतिंद्रिय आनंद पण जेव्हा प्रगट होणार त्यावेळेस पूर्व पर्यायाचा म्हणजे जे काही दुःख होतं अनंत दुःखाचा अभाव झाला आणि अतिंद्रिय सुखाची उत्पत्ती झाली. कार्य घडलं म्हणतो ना जेव्हा, तेव्हा प्रध्वंसाभावाने घडणार. आणि मग पूर्वी अभाव झाला म्हणत असताना तुम्हाला काय म्हणावं लागेल? आता कार्य प्रगट झालेलं आहे आणि त्याचा पूर्वी अभाव असं सांगताना मी काय विचारलं? सम्यक दर्शनाची उत्पत्ती कुठल्या अभावाने होणार? तर प्रध्वंसाभावाने. कारण मिथ्यात्व ही दशा होती, तसं संसारी ही दशा होती, सर्वज्ञ दशा प्रगट झाली, सिद्ध दशा प्रगट झाली, तर प्रध्वंसाने त्याची सिद्धी होते. आता तिसरं घेतलं मगाशी प्रागभावाचा अभाव झाल्यावर कार्य होते असं लिहिलं, तर आता प्रध्वंस अभावाने कार्य होते असं लिहिलं. बरोबर बरोबर. तेच सांगायचं होतं मला. प्रागभावामध्ये 2 अभाव झाले तर तिथं कार्याची सिद्धी होते, पण प्रध्वंसाभावामध्ये तोच अभाव आहे. समजतंय तर राहू देत, नाही तर मग राहू दे माझ्याजवळ. काय कळलं? प्रागभावामध्ये 2 अभाव झाल्यावर कार्य सिद्ध होतं, म्हणजे प्राक अभावाचा अभाव तर कार्याची उत्पत्ती. आणि प्रध्वंसाभावामध्ये प्रध्वंसचा अभाव आहे, त्यामुळे दुसरा अजून त्याचा अभाव करायचा नाही आहे. प्रध्वंसाभावाचा अभाव नाही करायचा, प्रध्वंसच अभाव आहे. समजते? आणि प्रागभावामध्ये पूर्वी अभाव आहे, त्याचा अभाव झाल्याशिवाय कार्य होणार नाही. कार्य होण्यासाठी प्रागभाव काय सांगा? नाही, तुम्ही हे करून सांगा, वाक्य करून सांगा मला. कोणाचा कोणाच्यात अभाव? घटाचा कोशमध्ये अभाव. हां, मग कोशाचा अभाव झाल्यावरच घट. हां, मग प्रागभाव कुठला कुठे आहे? पूर्वीच्या पर्यायाचा अभाव झाल्यावर. पूर्वीच्या पर्यायाचा अभाव. उत्तर पर्यायात कुठला अभाव असतो? घेतलं होतं दुपारी तुम्हाला हे प्रकरण, केवढं चांगलं. प्रागभावाचा प्रध्वंस होणे म्हणजेच कार्याची उत्पत्ती, असं घेतले होते वर्ड्स तिथं.
म्हणजेच अभाव म्हणतेय मी, आता त्याला प्रध्वंस म्हणा. आता हीच पर्याय तुम्हाला दोन्हीकडनं बघता येते ना. या पर्यायाचा पूर्व पर्यायात अभाव तो प्राग अभाव आणि या पर्यायाचा उत्तर पर्यायामध्ये अभाव तो प्रध्वंसाभाव. मग वर्तमान घट पर्यायाचा कोश पर्यायामध्ये प्राग अभाव होता, याचा अभाव झाल्यावर घट उत्पन्न होणार आहे. म्हणजेच म्हणून म्हणलं प्राग अभावाचा अभाव. प्राग अभाव म्हणजे कोश आहे, घटाचा प्राग अभाव म्हणजे कोश आहे. मग घटाचं कार्य पाहिजे तुम्हाला तर कोशाचा अभाव व्हावा लागणार. काय कळलं? कळलं म्हणा. म्हणजे तुम्ही प्रागभाव जे सांगितलं ना, तो अभाव वेगळा आणि प्रागभाव कशाचा झालेला तर कोशाचा झालेला. तर त्या कोशाचा अभाव का गुंता करायला लागली? मला पण गुंता करण्यामध्ये अडकवणार होतं असं करून. आणि प्रागभावाची संज्ञा असे दोन म्हणून तुम्ही दोन अभाव बोलला. नाही बाबा, हे बघ काय सांगायला मी तर हे सोपं करून सांगितले. वर्तमानाचा कोशमध्ये अभाव प्राकाभाव. बरोबर. मग तुम्हाला घट हे कार्य पाहिजे ना. मग घटाचा अभाव पूर्व पर्यायामध्ये आहे, प्राक अभाव तो कोश आहे. मग आता हातात तुमच्या कोश आहे, मग घट घट पाहिजे तर त्या कोशचा अभाव. प्राक अभावाचा अभाव झाल्यावर घट पर्याय. बरोबर. प्राग अभाव म्हणजे काय? तुम्ही आता घट पर्यायात आहात तर त्या पर्यायाचा पूर्व पर्यायामध्ये अभाव तो प्राक अभाव आहे. मग त्या पूर्व पर्यायाचा ध्वंस होऊन ती पर्याय उत्पन्न होणार आहे कार्यरूप. त्याला म्हणायचं प्राक अभावाचा अभावरूप कार्य. आता एक अन्योन्याभाव घेऊ का? 1 मिनिट राहिलंय. अन्योन्याभाव म्हणजे काय? आता हे लगतच्या 2 पर्यायांमध्ये हे 2 अभाव लावले. आता मागचे हे लगतच्या 2 पर्याय सोडून पूर्व आणि उत्तर पर्यायांमध्ये अभाव, त्याला म्हणायचं अन्योन्याभाव. मग मागची असू दे नाही तर पुढची असू दे. घट या पर्यायाचा माती पर्यायात अभाव अन्योन्याभाव. ही पूर्व माती आहे बरं का, ही उत्तर माती आहे. आणि घट पर्यायाचा उत्तर माती पर्यायामध्ये अभाव प्रध्वंसाभाव. किंवा इथं पण लावा तसंच, फक्त पुद्गलात लावू, सगळ्यामध्ये लावा. आता वर्तमानात सम्यक दर्शन ही पर्याय आहे. मग पूर्व सगळ्या द्रव्यांमध्ये कुठल्या पर्याय आहे त्याच्यानुसार लावायचं. फक्त तुम्हाला परिचित म्हणून पुद्गल लावतोय आपण. धर्मद्रव्याचे अनंत पर्याय आहेत एकानंतर एक. मग 3 नंबरच्या पर्यायात 1 नंबरच्या पर्यायामध्ये अभाव अन्योन्याभाव. 30 नंबरच्या पर्यायाचा 10 नंबरच्या पर्यायात अन्योन्याभाव. पुढच्या अनेक पर्यायांनंतरचा अभाव तो पण अन्योन्याभाव. जिथं जिथं गुणांची पर्याय आहे परिणमन होऊन येणारी तर त्या सगळ्या ठिकाणी असं समजून घ्या. जिथं ज्या पर्यायाचा लगतच्या पर्यायात अभाव सांगत असताना प्राग अभाव नाही तर प्रध्वंसाभाव येणार. पण या 2 पर्याय सोडून अन्य पर्यायांमध्ये अभाव, त्याला म्हणायचं अन्योन्याभाव. फक्त इथं सांगायचं आहे की एका द्रव्यामध्ये असतो, हे 3 अभाव एका द्रव्यामध्ये असतात. अन्योन्याभाव 2 द्रव्यांमध्ये लावतात, तसं लावायचं नाही. म्हणजे त्यांनी प्रवेशिकेमध्ये व्याख्या केलेली आहे ती तशी व्याख्या नाही लावायची. 2 परमाणूंमध्ये अभाव असं सांगितलंय